कांद्याला हमीभावाच्या मागणीसाठी आज आक्रोश महामोर्चा काढला जातोय। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांकडून आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलं गेलंय। कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करतायत। नाफेड एनसीसीएफनं थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्याची मागणी आहे। रोहित पवार, अमरदास दानवे, हर्षवर्धन सपकाळ हे सगळे आंदोलनात सहभागी होतील, तर खासदार भास्कर भगरे, शोभा बच्छाव आणि राजाभाऊ वाजे देखील यात आंदोलनात सहभागी होतील। कांदा दरातील घसरणीमुळे संतप्त शेतकरी सरकार विरोधात रस्त्यावर उतरत आहेत। कांद्याच्या दरामध्ये होत असलेल्या सातत्यपूर्ण घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नाफेड आणि एनसीसीएफ कडनं जो कांदा खरेदी केला जातोय त्याला दिला जाणारा जो भाव आहे त्या भावाच्या पार्श्वभूमीवर देखील अनेक मतं या सगळ्या निमित्तानं उपस्थित होत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलं जातंय। नाशिकच्या चांदवड या ठिकाणी जो मुंबई आग्रा महामार्ग आहे तो ठप्प केला जाणार आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे असलेले जे आमदार आहेत रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली खरतर हे आंदोलन होत आहे आणि या सगळ्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते सगळे या सगळ्या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत आणि विशेषतः या संपूर्ण भागातील जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत ते देखील या आंदोलनाला उभे राहणार आहेत। एकूणच या सगळ्या काळामध्ये जर बघितलं तर कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे अशा स्वरूपाची मागणी खरतर या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। साधारणपणे मागील आठवड्यामध्ये लासलगाव बाजार समितीमध्ये अशा सगळ्या दरम्यान ज्या वेळेला कांद्याच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होत होती आणि त्या दरम्यान कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा आणि जे नाफेडकडनं जी कांदा खरेदी केली जाते त्याला जर भाव कमी दिला जात असेल तर अनुदान द्यावं अशा स्वरूपाची मागणी करण्यात आलेली होती। एक प्रकारे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून कालच्या दिवशी देखील नाफेड आणि एनसीसीएफ कडनं जो कांदा खरेदी केला जाणार आहे त्याच्या भावामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। मात्र दिला जाणारा भाव आणि त्यासोबतच असलेली मागणी याच्यामध्ये देखील मोठी तफावत आहे आणि या सगळ्या अनुषंगानं आता पुन्हा एकदा आजच्या दिवशी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून क्रांती महामोर्चा या ठिकाणी काढला जातोय आणि त्या सगळ्या अनुषंगानं या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। साधारणपणे 10 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी हे सगळे जे नेते आहेत ते उपस्थित राहतील आणि आंदोलनाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या आंदोलनाच्या दरम्यान हे सगळे नेते काय भूमिका मांडतात, सरकारवर काय नेमका निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, चांदवड, नाशिक।